पदवी मिळते म्हणजे एखाद्या विषयामध्ये तुम्ही पारंगत होताय, पण हे करताना आपण समाजामध्ये जगत असतोय, समाजात जगताना आपण भान ठेवून जगतोय का नाही हे प्रत्येकाने स्वतःला विचारलं पाहिजे असं मला वाटतंय. आज आपण सरांचे पहिला मी आभार मानतो की हा कार्यक्रम आज इथं आयोजित केला. आम्ही विनंती केली सरांना इथं कार्यक्रम आयोजित करण्याविषयी आणि हा कार्यक्रम आज आयोजित केला. बेसिक सांगतो, मुळात पहिल्यांदा हा कार्यक्रम आपण का आयोजित करतो किंवा 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन का साजरा केला जातो, वोटर्स डे. मुळात आपण एक लोकशाही आहोत, माहित आहे सगळ्यांना ना. लोकशाही म्हणजे काय? लोकांनी लोकांसाठी लोकांमार्फत चालवलेलं सरकार म्हणजे लोकशाही, बरोबर. आता मुळात आपल्याला माहिती पाहिजे लोकशाही म्हणजे काय. आपण 7वी 8वीत कुठेतरी नागरिकशास्त्र वाचले 10 मार्कासाठी, लोकशाही म्हणजे काय त्यानंतर परत बघितलंच नाही, असं बरंदा होऊन जातं. त्यामुळे आपल्याला माहिती असलं पाहिजे आपले अधिकार काय, आपलं कर्तव्य काय, आणि त्या कर्तव्यांमधला आणि अधिकारामधला सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे मतदान. आपला देश स्वतंत्र झाला त्यानंतर आपलं राज्य किंवा आपलं सरकार हे कोणत्या प्रकारचं असणार आहे याविषयी बरीच चर्चा झाली. संविधान तयार करताना म्हणजे आपला जो राष्ट्रप्रमुख असेल तो जसा इंग्लंडमध्ये नामधारी असतो राजा, तसा राहील की लोकांमार्फत निवडला जाईल. त्यावेळी आपण रिपब्लिक म्हणतो. आपण 26 जानेवारीला काय म्हणतो? रिपब्लिक डे, बरोबर. प्रजासत्ताक दिन म्हणजे काय? सत्ता प्रजेची आहे. आता लोकशाही असणं आणि प्रजासत्ताक असणं ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत, लक्षात घ्या. का? इंग्लंडमध्ये लोकशाही आहे पण प्रजासत्ताक नाही. का? तर त्यांच्या देशाचा राष्ट्राचा प्रमुख हा लोकांमधून निवडलेला नसतो. आपल्या देशामध्ये राष्ट्रपती हा राष्ट्रप्रमुख आहे, देशाचा पहिला नागरिक आहे आणि तो लोकांमधून निवडलेला असतो. आता लोकांमधून म्हणजे आपण डायरेक्ट स्वतः मतदान करत नाही, तर आपल्या मार्फत निवडलेले खासदार आमदार हे मतदान करतात आणि त्यातून राष्ट्रपती निवडले जातात. पण इनडायरेक्टली का असेना आपले राष्ट्रपती जे आहेत ते 5 वर्षाच्या कालावधीसाठी असतात आणि ते लोकांमार्फत असतात. म्हणून आपला प्रजासत्ताक दिन आणि तो आपण 26 जानेवारीला करतो. का? 26 जानेवारी 1950 पहिल्यांदा आपण प्रजासत्ताक दिन साजरा केला. 26 नोव्हेंबर 1949 साली आपण आपलं संविधान स्वीकारलं. काही गोष्टी माहिती पाहिजे सगळ्यांना. या 26 नोव्हेंबरला आपण संविधान दिन साजरा करतो. केला काही ऐकले तुम्हाला? 26 नोव्हेंबरला संविधान दिन साजरा करतो कारण त्या दिवशी आपण आपलं संविधान स्वीकारलं आणि संविधान स्वीकारताना ठरलं की आपण 26 जानेवारी 1950 आपला प्रजासत्ताक असेल, पहिला प्रजासत्ताक. त्याच्या मागे पण ऐतिहासिक कारण होतं. काय होतं? आपण ज्यावेळी 1930 पहिल्यांदा चळवळ उभी केली त्यावेळी इंग्रजांच्या आश्वासनांचं म्हणजे आश्वासनं मिळत होती, स्वातंत्र्य मिळत नव्हतं. त्याचा परिभाग म्हणजे शेवटी आपण 1930 मध्ये 26 जानेवारी 1930 पहिल्यांदा झेंडा फडकवला होता. त्याची आठवण म्हणून आपण 26 जानेवारी 1950 पहिल्यांदा पहिला प्रजासत्ताक आला आणि 26 जानेवारी 1950च्या आदल्या दिवशी म्हणजे 25 जानेवारीला आपला निवडणूक आयोग आपण स्थापन केला. आता निवडणूक आयोगाचं एवढं महत्व काय वेगळं? आपण वेगळा दिवस साजरा करतोय. काय करतोय? तर मुळात जर निवडणूक आयोग स्वतंत्र नसेल तर ती लोकशाही होत नाही, मग हुकुमशाहीकडे जातं ते आपल्याला, बरोबर आहे. अजून पण आपल्याला बरेच तक्रार असतात बघा की ईव्हीएम मध्ये घोटाळा झाला, काय झालं काय. आता मी इलेक्शन मशिनरी मध्ये जवळ काम केलंय, तुम्हाला ग्वाही सांगतो की इलेक्शन कमिशन तुम्ही तुमच्या लोकांना परिवाराला नातेवाईकांना सांगा की इलेक्शन मध्ये काही गोळ नसतो, ईव्हीएम मध्ये काही गोळ नसतो. हे सगळ्या अफवा आहेत. हे सगळं करण्याचं काम कोण करतं? इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. तुमची निवडणूक ही निपक्षपातीपणे असावी यासाठी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया काम करतं. मग आता लोकशाही दिन मतदार दिन, मतदान करण्याचा अधिकार, जसं मगाशी सरांनी प्रस्तावना करताना सांगितलं की जे युरोपातील प्रगत देश मानले जातात अशा देशांमध्ये पण सार्वत्रिक मतदानाचा अधिकार म्हणजे सर्वांनाच अधिकार हा मिळवण्यासाठी त्यांना बरीच वर्ष लढा द्यावा लागला. इव्हन आपलं स्वतंत्र झालं 47ला, त्यानंतर पण युरोपामध्ये आंदोलन चालू होते की सर्वांना मतदानाचा अधिकार असावा. कुठे महिलांना नव्हता, कुठे ब्लॅक लोकांना नव्हता. प्रत्येक ठिकाणची हिस्ट्री वेगळी, त्यानुसार काही ठिकाणी एका समाजाच्या सेक्शनला मतदानाचा अधिकार नाकारला गेला होता. पण आपल्या घटनाकारांनी संविधानातील कलम 326 नुसार युनिव्हर्सल ऍडल्ट फ्रँचाईज म्हणजे काय? प्रौढ मताधिकार, सार्वत्रिक प्रौढ मताधिकार सर्वांना मतदानाचा अधिकार दिलेला आहे.
त्यासाठी वय काय सगळ्यांना माहित आहे का? काय वय आहे मतदानाचं? 18 वर्ष. आता आपल्या तर ग्रॅज्युएशनच्या तर मग सगळ्यांचं मला वाटते 18 वर्ष प्लस असणार आहेत ना. मग आता मतदान सगळ्यांचं नोंदणी झाली आहे का? मतदार नोंदणी न झाले कोण आहेत? हात लाजूनच हात वर करा, काय आपल्या शिक्षा देणार नाहीत आज तुम्हाला. आता ज्यांचं राहिलेलं आहे त्यांनी काय करा, आजच अर्ज भरून टाका, कारण हा मूलभूत तुमचा अधिकार आहे आणि तुमचं कर्तव्य पण आहे की तुमची नाव नोंदणी झाली पाहिजे आणि तुम्ही मतदान केलं पाहिजे. आणि जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत तुम्हाला व्यवस्थेला शिव्या देण्याचं, नाव ठेवण्याचं काही अधिकार नाही. लक्षात घ्या, प्रत्येकाचं कर्तव्य आहे की आपण मतदान करायचं. त्यामुळे समजून घ्या ही व्यवस्था काय, सरकार कसं चालतं, मतदान म्हणजे काय असतं, कुणाला अधिकार आहे, आमदार म्हणजे काय असतं, खासदार म्हणजे काय असतो, हे सर्वांना माहितीच असलं पाहिजे. ठीक आहे. तर आज मी तुम्हाला आवाहन करतो की ज्या लोकांचं अजून मतदार नोंदणी झालेली नाही त्या सर्वांनी मतदार नोंदणी करून घ्या. तुम्हाला फक्त काय तुमचा वयाचा पुरावा पाहिजे, तुमचा रहिवास पुरावा पाहिजे, कुठे राहता येतो. वय रहिवास झालं की तुमचं नाव नोंदणी होऊन जाते, काय अडचण नाही. ठीक आहे. त्यामुळं अजून काय राहते का? बरोबर ना. तर आपण यांना आरोप दिलेत ऑलरेडी, फॉर्म आणलेले आहेत ना. ठीक आहे. मग आज आपण तुम्हाला यानंतर अर्जाचं वाटप करणार आहे. सगळ्यांनी अर्ज भरा, सरांकडे जमा करा किंवा तहसील ऑफिसमध्ये जमा केले चालतील. नाव नोंदणी करून घ्या. येत्या काळामध्ये ग्रामपंचायतचे इलेक्शन होणार आहेत. बऱ्यापैकी लोक मला वाटते पाथर्डी केव्हा इथे असणार आहेत. मला वाटतं जुलै ऑगस्ट मध्ये 74 ग्रामपंचायतच्या इलेक्शन्स आहेत. जिल्हा परिषदची इलेक्शन समोर येते. या सर्वांसाठी तुमचा मतदान गरजेचं आहे. मतदान करा आणि मग नंतर तुम्हाला व्यवस्थित बांधता येईल की बाबा ही का सुविधा झाली नाही, माझे काम का होत नाही. तर सर्वांना पुन्हा एकदा आवाहन करतो की तुम्ही मतदार नोंदणी करून घ्या. पुन्हा एकदा मी कॉलेजचा आभार मानतो त्यांनी हा कार्यक्रम आज आयोजित केला. प्राचार्य साहेबांना पण मला वाटतं मी मागे 6 महिन्यापूर्वी येऊन गेलो होतो, त्यांना आव्हान दिलं, म्हणलं होतं मी सर तुम्हाला काय परत वाटलं मला बोलवा, पण आज दुसऱ्यांदा पुन्हा संधी आली. ठीक आहे. पुन्हा एकदा सर्वांचे आभार, धन्यवाद. धन्यवाद सर. आपण आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं, मतदाराचं महत्त्व पटवून दिलं. विद्यार्थी मित्रांनो, साहेबांनी सांगितलं आताच की स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणूक आपली राहिलेली आणि इलेक्शन असल्यामुळं तुम्ही जेवढं लवकर हे मतदानाचे फॉर्म भरून देताल तेवढे तुम्हाला पटकन इपिक कार्ड मिळून जाईल. आणि इपिक कार्ड म्हणजे तुमचा भारतीय नागरिकत्वाचा हक्क आहे. आणि साहेब म्हणले तसं आपल्याला आपल्या लोकप्रतिनिधीला खडसवायचं असेल तर आपल्याला मतदानाचा अधिकार पाहिजे. आपण लवकरात लवकर तुमच्याशी संपर्क करून आपण तो प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. मी साहेबांचे धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी आले आणि आमच्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मार्गदर्शन त्यांनी आभार मानतो. यानंतर आपला जास्त वेळ न घेता अध्यक्षीय मनोगतासाठी मी आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय चौरे सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांचे हितगुज करावं. राष्ट्रीय मतदार दिवस या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आपल्या पाथर्डी तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार माननीय श्री दिग्विजय पाटील साहेब, त्याचबरोबर या कार्यक्रमाचे संयोजक प्राध्यापक डॉक्टर अरुण राख, प्राध्यापक सांगळे सर, प्राध्यापक अशोक डोळस, प्राध्यापक अशोक कानडे सर, समोर उपस्थित माझे सर्व सहकारी प्राध्यापक बंधू आणि भगिनी आणि विद्यार्थी मित्र, साहेबांनी अत्यंत सुंदरपणे मतदाराचं आणि मतदानाचं महत्त्व तुमच्या समोर सांगितलेलं आहे. साहेब, खरं तर पाठीमागे एक निवडणुका झाल्या आपल्याकडे विधानसभेच्या, लोकसभेच्या, आणि एक सोशल मीडियावर युट्यूबवर एक व्हिडिओ व्हायरल होत होता आणि त्याच्यामध्ये एक इसम होता आणि तो इसम असा हे करायचा की हे नाही, ते नाही, अमुक नाही, तमुक नाही, आपल्या घराणे असतात ना सगळे, आणि मग म्हणायचं कानाखाली वाजवी की हे सगळं करायचं केव्हा, घराणे कधी करणार, आजवर मतदान करा. तर ते फार असं वेगवेगळ्या पद्धतीने व्हिडिओ व्हायरल झाले. उद्देश हाच होता की या लोकशाही प्रक्रियेमध्ये
आता जो राजा आहे ना, लोकशाही मधला राजा, हा कुठून जन्माला येतो? पहिला जन्माला यायचा आई बापाच्या पोटी, वंश परंपरेने जन्माला यायचा. राजाचा पोरगा राजा, त्याचा पोरगा राजा, मग त्याचा नातू राजा, त्याचा पण तू राजा, असं चालत राहायचं. परंतु आता राजा जो जन्माला येतो तो त्या वंश परंपरेने येत नाही. आता कशातून जन्माला येतो? मतपेटीतून जन्माला येतो. मतपेटीतून तो जन्माला येतो. आणि मतपेटीतून जन्माला घालण्याचं काम कोण करतं? मतदार करतात. तुम्ही आम्ही करतो. आणि एवढं अत्यंत मौलिक आणि महत्वाचं अधिकार आपल्याला प्राप्त असताना भारतामधल्या अनेक लोकांची मतदानाप्रती उदासीनता आपल्याला दिसून येते. एवढी उदासीनता नाही, माझ्या एका मताने काय फरक पडणार आहे? नाही, आज सुट्टी का? मतदानाची सुट्टी असती ना, चालले फिरायला. आणि हे तर शहरी लोकांचं जास्त आहे. असं दिसतंय की पुणे मुंबई जे शहरामधले लोक आहेत ते तर फारच उदासीन आहेत. ग्रामीण भागात उलट जास्त मतदान होतं. विद्यार्थी मित्र, मतदानासारखा महत्वाचा आणि मौलिक दुसरा अधिकारच नाही तुमच्याकडे. त्याचं महत्व ओळखून घ्या. तुमच्या एका मताना सुद्धा या देशामधलं, या राज्यामधलं, तुमच्या जिल्ह्यामधलं, तुमच्या ग्रामपंचायत मधलं राज्य बदलू शकतं. एवढं महत्व आहे. तुम्हाला आठवत असेल की आपल्या केंद्रामधलं सरकार एक, पंतप्रधानाचं एक सरकार पूर्ण फक्त एका मतानं पडलं. त्यामुळे असं म्हणायचीच गरज नाही की माझ्या एका मतानं काय होईल आणि मी नाही केलं तर काय होईल. मला तर आज थोडी उदासीनता जास्त दिसली की तुम्ही एवढे सुशिक्षित आहात, अजून तुम्ही नोंदणी केली नाही काही विद्यार्थ्यांनी. एवढ्या वेळेस तुम्हाला आवाहन केलंय, आपल्याकडे फॉर्म उपलब्ध आहेत, सगळं आहे. खरं तर तुम्हाला अजून त्याचं महत्वच माहित नाही. मतदानाचं काय महत्व असतं ना, ज्यावेळेस तुमच्याकडे मोठे मोठे पुढारी, मोठे मोठे मंत्री संत्री ज्यावेळेस हात जोडून उभे राहतात ना आणि आमच्याकडे लक्ष द्या म्हणतात, त्यावेळेस आपल्याला कळतं की आपण किती मोठे आहोत. तर ते तुम्हाला अनुभवाला येईल. नाही तर ज्याच्याकडे मतदानाचा अधिकार नाही ना त्याला कोणी विचारत नाही. आणि त्याचा अनुभव घ्यायचा असला तुम्हाला, तुमच्या ग्रामपंचायतल्या निवडणुकीत बघा, एकदा तुमच्या बोटाला शाई लागली की मग काय नाही. जोपर्यंत तुमच्या बोटाला शाई लागत नाही तोपर्यंत तुमचा किती विनवणी केली जाते, तुमचं किती मान सन्मान केला जातो बघा तुम्ही. त्यामुळे सगळ्यांनी या प्रक्रियेमध्ये सामील होऊन खरं तर स्वतःची नोंदणी करून घ्या. आणि नोंदणी केल्यानंतर एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून, मतदान हे काय, एक राष्ट्रीय कर्तव्य आहे आपलं, तर ते राष्ट्रीय कर्तव्य म्हणून पार पाडा. आपली भारतीय देशभक्ती काही फारशी होत नाही, पण त्या निमित्तानं तुम्ही देशभक्ती करता आहात. मतदान करणं म्हणजे हे खरं तर देशभक्तीचंच काम आहे. त्यामुळं याविषयी तुम्ही भविष्यामध्ये अत्यंत जागरूक राहा. या राष्ट्रीय मतदार दिवसाच्या दिवशी माननीय नायब तहसीलदार साहेब आले, त्यांनी तुम्हाला अत्यंत चांगलं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी पुन्हा एकदा महाविद्यालयाच्या वतीने त्यांचं स्वागतही करतो आणि आल्याबद्दल आणि मार्गदर्शन केल्याबद्दल आभारही मानतो. आणि माझे 2 मिनिटाचे प्रास्ताविक किंवा माझं जे मनोगत आहे ते थोडंसं संपवतो. आणि यानंतर आपण काय करणार आहोत, शपथ घेणार आहोत. आणि शपथीचं महत्व तुम्हाला माहिती. आपल्याकडे पहिली शपथ घेतली जायची, पहा, शपथ दिली जायची. आणि ते शपथ म्हणजे सुटली म्हणण्यासाठी किंवा ते असं करण्यासाठी किती उपद्व्याप करायला लागायची. तर ही शपथ आहे, त्याला गंभीरतेने घ्या. आणि तुम्ही आता शपथ घेताय त्या बाबतीत, तर मी माननीय पाटील साहेबांना विनंती करतो की आमच्या विद्यार्थ्यांना आपण ही शपथ द्यावी.